सांगलीत विद्यमान खासदार विशाल पाटील आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या शिवाजी हाऊसिंग सोसायटीमधल्या खुल्या भूखंडावर खासदार फंडातून उभारलेली व्यायामशाळा एका खासगी व्यक्तीने बळकावली होती. त्या व्यायामशाळेचं कुलूप प्रतीक पाटील यांनी तोडून त्याची मालकी पुन्हा नागरिकांकडे दिली. तर या भूखंडावर ऑक्सिजन पार्क उभारला आहे. यामध्ये अश्लील चाळी, दारू, गांजा, मटणाच्या पार्ट्यांसह गैरप्रकार चालत आहेत. याचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे. शिवाजी हाऊसिंग सोसायटीचा खुला भूखंड लहान मुलांना खेळण्यासाठी होता. त्यामुळे येथील भागातील नागरिकांनी या परिसरातील व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्याकडे केली होती. प्रतीक पाटील यांनी खासदार फंडातून या ठिकाणी व्यायामशाळा सुरू केली. या भागातील तरुण नियमित व्यायाम करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी एका खासगी व्यक्तीने या व्यायामशाळेचा ताबा घेतला. त्यामुळे नागरिकांना व्यायामशाळेत जाता येत नव्हतं. रविवारी या परिसरातील नागरिकांनी प्रतीक पाटील यांना भेटून झालेली घटना सांगितली. ते आणि या परिसरातील नागरिकांनी खुल्या भूखंडावर धाव घेतली. या व्यायामशाळेचं कुलूप तोडून नवीन कुलूप लावण्यात आलं. त्याच्या किल्ल्या हाऊसिंग सोसायटी अध्यक्षांच्या ताब्यात दिल्या. हाऊसिंग सोसायटीच्या खुल्या भूखंडावर गैरप्रकार चालत आहेत. तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने हे ठिकाण लव्हर्स पॉईंट बनलं आहे. दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. हा गैरप्रकार रोखावा अशी मागणी तत्कालीन आयुक्तांकडे केली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. आता विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांनी याकडे लक्ष द्यावे आणि तातडीने गैरप्रकार रोखावा, अन्यथा नागरिकांचा संयम सुटेल, असा इशारा माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी दिला आहे. एक मिनिट. आज आम्ही राहतो. आज मी खासदार म्हणून, केंद्रीय मंत्री असून, आज कॉलनीचा एक ग्रह असतो की आज आमच्यातला सदस्य हा या ठिकाणी खासदार झाला आहे, आज त्या ठिकाणी सदस्य झाला आहे. आमचं कुटुंब पूर्णपणे इथं आहे, आमचं राहतं घर आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या हाऊसिंग सोसायटीमध्ये आज कुठंतरी एक आपण काहीतरी वस्तू द्यावी, आपण सगळ्यांना देतो, ह्यांना एक वस्तू द्यावी म्हणून माझ्या प्रयत्नातनं मी 1-2 कामं इथे केलेले आहेत. त्यांची काही ओपन स्पेस होते, वगळी होत्या, त्या आम्ही कारखान्याच्या माध्यमातून त्या वगळी भरल्या, त्या डासांचा प्रकोप कमी केला, ते ग्राउंड तयार झाले खेळायला. आज परिस्थिती अशी झाली की एक व्यायामशाळा मी खासदार फंडातनं मंजूर करून दिलेली होती हाऊसिंग सोसायटीसाठी, लिहून दिलेली आज हे. त्याचा गैरवापर कोण करते आम्हाला माहीत नाही, गैरवापर व्हायला लागला आहे. 3दा आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही ताबा घ्यायचा प्रयत्न केला, 3दा ते घडलं नाही. म्हणून आज ही पाळी आली की मीडियाला बोलून ही सगळं आणि प्रशासनाला बोलून करायची पाळी आली. आज या ठिकाणी एक बाग तयार केलेली आहे. ते नगरपालिकेने बाग करत असताना ओपन स्पेस ह्या ठिकाणी असलेल्या 2 सोसायटींच्या ओपन स्पेस आहे. त्या बाबतीत त्यांचे NOC घेतलेत का नाही माहीत नाही. झाडं लावायचं काहीतरी एक नियमावली असती, नियमाबाहेर ह्याने झाडं लावलेली आहेत. का तर कुठेतरी गव्हर्नमेंटचा प्रोग्राम राबवायचा आहे म्हणून जंगल करून टाकलेला आहे. त्या जंगलाचा दुरुपयोग होतोय. वारंवार तक्रारी करून सुद्धा सोसायटीच्या ह्याच्यात कुणीही त्याची तक्रार घेतलेली नाही. आज ह्या सगळ्या गोष्टी नगरपालिका त्याला जबाबदार आहे, नगरपालिकेचं प्रशासन जबाबदार आहे. आज पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायची म्हणली तर कंप्लेंट द्यायला गेल्यावर तुम्ही 112ला तक्रार करा. म्हणजे हाऊसिंग सोसायटीच्या तक्रारी सुद्धा अशा 112ला जाऊन द्यायची असतात का? आज या ठिकाणी प्रशासनाला ही गोष्ट लक्षात का येत नाही की आज एवढं मोठं गांभीर्य आहे. राहणाऱ्या सोसायटीमध्ये जर या ठिकाणी लव्हर्स पॉईंट तयार झालेला आहे, या ठिकाणी एवढा सगळा प्रकल्प आहे. आज ह्यांनी रेकॉर्डिंग तुमच्या चॅनलनी केलेलं आहे. दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत, इथं मटणाची जेवणं केली जातात, पार्ट्या होतात, बाहेरनं गाड्या येतात अधिकृत, आणि त्या गाड्यातनं माणसं उतरतात, पार्ट्या करतात आणि निघून जातात रात्रीचं. हे एवढा सगळा आला. ड्रग्सचा प्रमाण इथं वाढलेलं आहे. हे या ठिकाणी असणाऱ्या कॉलनीला काय अर्थ राहिला? मग ह्या सगळ्या बायकांनी राहायचं, या सगळ्या बायकांची मुलं हे शिकवायचं का आम्ही? कुठल्या तरी बाईनी बाहेर येऊन उन्हाला तरी काय बोलायला गेलं तर ते म्हणतात काय वाटेल ते करायचं करा, आम्हाला आमचं कोण बिघडू शकत नाही, अशा पद्धतीचं वाच्यत आहे. हे कोणतरी गंभीर्याने घ्यायला नको का? आज शिवाजी हाऊसिंग सोसायटीच्या जमिनी जर त्यांनी त्या ठिकाणी ओपन स्पेस आणि अम्युनिटी सोडले तर कोणासाठी सोडले आहेत? मग नगरपालिकेचा अधिकारी, मग नगरपालिका कोणालाही काहीही त्या ठिकाणी घेऊ शकतो का निर्णय? आज पहिला त्यांचा NOC घ्यावा लागतोय. आज शिवाजी हाऊसिंग सोसायटीने ही दिलेल्या जागा त्यांच्या मुलांसाठी खेळायला त्या ठिकाणी ठिकाण असावं, ओपन स्पेस त्यांना असावी. आज ते कुठेही ओपन स्पेस शिल्लक ठेवलेले नाहीत. ह्या सगळ्या नगरपालिकेने हडप केलं. हे आयुक्तांना लक्षात येत नाही का? आणि ह्या सगळ्या गोष्टी जर ह्याने एक्सेप्ट करायचं असेल तर एक्सेप्टेबल तर ठेवायला पाहिजे. हे काय प्रकार चाललाय सगळा? आज मला ही बोलायची पाळी आली कारण की मी स्वतः या ठिकाणी 3-4 तक्रारी केलेल्या आहेत. माझंही आज ऐकलं गेलेलं नाही.
आणि पोलिसांची जबाबदारी नाही, पोलिस हात झटकत असतील की पोलीस स्टेशनला 112ला फोन, हे चुकीचं आहे का नाही SP साहेबांनी विचार करावं. ती सुद्धा आम्ही मीटिंग उद्या येऊन SP साहेबांना ही तक्रार देऊन आज सांगणार आहे. आज नाइलाजाने ही जागाचे टाळा तोडून शिवाजी हाऊसिंग सोसायटीच्या चावीवर परत मला चावी द्यायची पाळी आलेली. आणि आमचा प्रयत्न हाच आहे, या 8 ते 10 दिवसात जे शासनाला जमलं नाही ते आम्ही स्वखर्चाने करून दाखवू सगळं. आणि शासनाला जर जाग आली असेल तर शासनाने पैसे घालून एक गोष्टीला गंभीर घ्यावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.